आणि यानंतर आता प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार असल्याचं कळतंय। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून आता परवानगी देण्यात आली आहे। राजारामपुरी पोलिसांकडून गायकवाडांना या संदर्भात आता नोटीस पाठवली जाणार आहे। चौकशी काय करता, गायकवाडांना थेट अटक करा, एकीकडे अशी मागणी प्रशांत आंबींनी केली आहे। गायकवाडांनी गुन्हा कबूल केलाय, मग चौकशी कशासाठी असाही सवाल आंबी यांनी केलाय। आपण पाहतोय गायकवाडांची चौकशी आता होणार आहे। दुसरीकडे त्यांना थेट अटक करण्याची मागणी प्रशांत आंबी यांनी केलेली आहे। त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे, त्यामुळे त्यांना थेट अटक करा असं प्रशांत आंबींचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे त्यांच्या चौकशी प्रकरणी न्यायालयानं आता परवानगी दिली आहे, त्यामुळे संजय गायकवाडांची ही चौकशी होणार आहे। त्यांना पोलिसांकडून आता नोटीस सुद्धा पाठवली जाईल अशी माहिती समोर येते आहे। आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे। प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीसाठी कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं परवानगी दिली आहे। या संदर्भात लवकरच राजारामपुरी पोलीस संजय गायकवाड यांना नोटीस पाठवणार आहेत। धमकी प्रकरणी आमदार गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी मिळावी म्हणून राजारामपुरी पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज केला होता। 100% न्यायालयाचा आदर करून चौकशीला आम्ही समोर जाऊ आणि आम्ही हे पण लक्षात आणून देऊ की त्या पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता आणि 135 वेळ शिवरायांचा जो अपमान केलेला आहे तो तर अपमान आम्ही मरेपर्यंत सहन करणार नाही, कधीच सहन करणार नाही। आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये किंवा ज्या वेळेला आम्हाला जी काय आयुध मिळतील, ज्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख असेल ते प्रत्येक पुस्तकावर बंदी आणण्याकरता आम्ही प्रयत्न देखील करणार आहे। मुळात त्यांची चौकशी करण्याची गरज नाही, कारण की त्यांनी हे मान्य केलेलं आहे, मीडियासमोर मान्य केलेलं आहे की हा आवाज माझा आहे, त्यांनी गुन्हाच कबूल केलाय। तर त्यांची चौकशी काय करणार आहेत ते, त्याच्यामुळं खरं तर चौकशी न करता त्यांनी डायरेक्ट त्यांना अटक करावं। ज्या आमदार संजय गायकवाडांनी शिव्या द्यायच्या मला राहिल्या होत्या तर त्या सगळ्या शिव्या त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे। ते जीवे मारण्याची धमकी देत आहेत। ते मला असं म्हणतायत की तू बसतोस कुठं, उठतोस कुठं, राहतो कुठं, फिरतो कुठं, या सगळ्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहे आणि आम्ही काय करायचं आहे ते आम्ही करून घेऊ, अशा पद्धतीनं ते माजलेले आहेत। दरम्यान लवकरच ही चौकशी होईल अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। विकास लवांडे प्रकरणात तत्परता दाखवणारं पोलीस प्रशासन प्रशांत आंबी प्रकरणात पुरावे असतानाही दिरंगाई करत आहे। यावरून राजकीय दबाव किती आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे। प्रशांत आंबी प्रकरणात हायकोर्टानं ही याचिका स्वीकारली असून लवकरच सुनावणी सुरू होईल। त्यामुळे पोलिसांनी आता तरी चौकशीबाबत दिरंगाई न करता जनतेसाठी काम करतो, राजकीय आदेशासाठी नव्हे हे दाखवून द्यावं। राजारामपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर येथील पोलिसांची टीम ही बुलढाणा येथे आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्यासाठी जाईल। अपेक्षा आहे की ते चौकशीमध्ये सहकार्य करतील। चौकशी अहवाल जो काही कोर्टामध्ये सादर करण्यात येईल त्यानुसार मग पोलीस ठरवतील की दखलपात्र गुन्ह्याची नोंद करायची की नाही। हा जर खोटा अहवाल आला तरी आमची लढाई सुरू राहील की अहवाल जर बनावट स्वरूपाचा, दिखाऊ स्वरूपाचा दाखल केला तरी हे जे त्यांनी वक्तव्य केलेले आहे सगळे ते दखलपात्र कसे आहे हे आम्ही कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करू। आता संविधानिक जर आपण बघितलं तर हा दखलपात्र गुन्हा होऊ शकत नाही। हे नॉन कॉजनेबल ऑफेन्स याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा तो गुन्हा आहे आणि आम्ही त्याला सामोरं जाऊ। दुसरीकडे प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून धमक्यांचे फोन सुरूच असल्याची माहिती आहे। या प्रकरणी प्रकाशक प्रशांत आंबी नव्यानं तक्रार अर्ज देण्याच्या तयारीत आहेत।